अरे दादा, ते भाऊजी म्हणते तू येत जाय म्हणते एखाद्या डाव आमच्या घरी. किती दिवस झाले तू मुंबईला जाऊन बसला. वहिनीला घेऊन ये ना एखाद्या वेळेस आता. येतो ना बाई, येतो ना. आता मला वेळ भेटू दे. अन काय म्हणते, ड्युटीला सुट्ट्या भेटू दे, मग येतो. आम्ही दोघं येतो आणि लेकरं येईन. काय मी बापा कधी येशील तर. एवढे वर्ष झाले आम्ही बोलावतो लेकरं एवढे मोठे होऊन गेले तरी आले पाहून नाही राहिला तू. काय मी तुला सुट्ट्याच नाही भेटत काय तर. बायकोच्या माहेरी बरोबर जातं तिला घेऊन. नाही, येईन यंदा येतो. काही टेन्शन नको घेऊ तू. आंब्याच्या रसाला येतोच आम्ही आता 8 दिवसानं. तसं आता हे सांगितलं का नाही, ऑनलाईनच करायला लागते आता. घरूनच काम करायला लागते आता सगळं. त्याच्यानं मग आता वेळच वेळ राहते. काय कामच राहते का नाही ऑफिसचं, ते तिथून करून घेईन लागन तर. पण येईन आता. हो ठीक आहे मग, ठेवतो मग. हो बाई, हो ठेव मग. सांगतो भाऊजीले, फोन आला होता म्हणा. हो सांगतो. एवढं मोठं घर असल्यावर ही बाई रस्त्यावर फोनवर बोलून राहिली. मीच्यासोबत बोलतोच मी आता. हिला सांगू काय गळ्या ती गोष्ट. कांताबाई बापा केवढा दचकली होती वर अंजू मी. अशी मागून येऊन आवाज देतो, समोरून कोण नाही आली. बापा आता दिवसाने भेट काय, दिवसानं काय भूत फिरते काय. मी होय ना बाईसारखी बाई एवढी मोठी दिसून राहिली तुले. भेटते कोण व, भेट नाही मी तर भूताले भेट नाही. दिवस राव का रात्र राव. पण आजकाल बाई भूताले नाही भ्या लागत, माणसालेच भ्या लागते. माय कशी कंडिशन आता खराब झाली आहे. हा, कधी कोणता माणूशींना पकडून मागून सांगताच येत नाही. म्हणून काही माणसालाच मोठं भ्या लागते. भूताले नाही भेलं तरी चालते एक वेळेस, भूत काही नाही करत. काही बोलतं काय व कांताबाई, कोणता माणूस पकडून राहिलाय. कोणत्या माणसाला एवढी रिकाम पण आहे का आपल्यासारख्या बायकाला पकडायचं. अहो आपल्या गावात नाही आहे असं, पण सांगता येते काय बाई. बाहेरून आलं कोणी तर कोणाचा भरोसा नाही. माय 8 दिवसाची नाही, 8 महिन्याची नाही, आणि 80 वर्षाची नाही, आणि 18 वर्षाची नाही, कोणतीच बाई पुरत नाही म्हटलं. आजकाल एवढी कंडिशन खराब झाली आहे माय देशाची. आणि याच्यासाठी काहीच कायदा निघून नाही राहिला. काय करता आता. पण आता आपल्यासारख्या बाईला सावध राहावं लागते. आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागते बिचारे. हो ना, हो हे कंडिशन तर आहेच खराब. मोबाईल उघडला, टीव्ही उघडली का दर पेजवर पहा, दर दिवशी पहा, दर घंट्याले पहा, तर हेच घटना असते. इथं असं झालं, इथं तसं झालं. हा, देशात कितीतरी बलात्कार होऊन राहिले व कांताबाई, नाही काय. हो ना हो, पाय बरं ते नसरापूर मधली गोष्ट. 4 वर्षाच्या चिमुकलीवर एवढ्या मोठ्या माणसानं बलात्कार केला बाई. हा, शोभला काय होता माणसाले. किती नराधम असं होतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे चांगली. काय करतं कांताबाई आता, आपण काय करू शकतो व त्याले. हो ना, मायासारखी असती ना, आता मायासारखी काय बाई, तिथे पायापेक्षा चांगलेच लोक आहे. पण किती आपण काय करू शकतो. ते जाऊ दे. आता मी तुला गोष्ट सांगत होती एक आता तुले. पाय मग म्हणशील तू, कारण रंजूकनी अशीच बोलते. पहिले तुम्हाला सांग, तू एवढं मोठं घर सोडून इथं रस्त्यावर कोण फोनवर बोलून राहिली. एवढं तुला भेव लागते तर. अव मी माझ्या भावासोबत बोलून राहिली होती. तिथं कधी नेटवर्कच नाही राहत. माझा भाऊ राहते मुंबईले. आणि मी माझ्या खोलीतून बोलतो कनी, आवाजच नाही जात त्याला बरोबर. मग मी येता इथं अंगणापर्यंत आली. इकडे आली कनी, इथं बकरी होती. मी म्हटलं बाईचे झाडं खाईन म्हटलं, म्हणून मी ह्या गेटच्या बाहेर आली ते इथंच बोलत राहून गेली उभी. असं झालं ते. त्या भाऊ मुंबईला राहते काय व कांताबाई. म्हणजे ती सगळी चांगली फॅमिलीच आहे नाही, नोकरीवालेच आहे मग सगळे आहे ना. नाही मग असं नाही म्हणतायत सगळे नोकरीवालेच आहे म्हणून. कोणी शेतकरी आहे, कोणी व्यवसायवाले आहे, कोणी नोकरीवाले आहे. आता सगळी शेतात राहते असं काही मायाच्यात आहे काय. हो, माय भाऊ आहे म्हणा नोकरीवर. माय भाऊ आहे आणि भाऊजाई आहे, दोघही जण आहे. पण माझी भाऊजाई घरही सांभाळते आणि नोकरी करते. आता तू कुठे चालली होती. मी चाललीच होती आता इकडे, पण म्हटलं आता तू दिसलीस मला तर मग तुझ्याच जवळ थांबून गेली. रस्ताच पलटून गेला माया आता. तसाही तुझ्या रस्ता पलटतच राहते. कोणी दिसलं का चालली तिथं बोलाले. आता मी गुतली कोणी इथं राहिला माझा स्वयंपाक करायचा. मास्तरीन तर अजून महिनावर बोंबलं म्हणून पाय म्हणून राहिला स्वयंपाक न लागली म्हणून तिथं गोष्टी करायला. अहो कांताबाई, तुला सांगू आता एक गोष्ट. एकच काऊन सांगतो, 10 सांगणं. जेवढा असेल तेवढा सांग. मी पण लवकर सांग. मला कधी वेळ नाही आहे बाई, मला स्वयंपाक करायला लागते. मैचा बुवाला कातावला येते, त्याला जेवायला नाही भेटलं म्हणजे जेवायला नाही भेटला का काव करते तो. जेवण झालं का मग तो काहीच नाही म्हणत. मग तू पुरा गावात फिर. अहो कांताबाई, तुला सांगू एक गोष्ट. शांताबाई कायचं गोष्ट नको काढजो गड्या कोणाजवळ. शांताबाईची पोरगी रुपाली गरोदर आहे म्हणते ना. काय बोलतो तू रंजू. जरा असं जीबीवर आवर घाल बाई. आताच लग्न झालं तिच्या पोरीचं आणि आताच्या आता. आणि काय चाललं राहिली तर काही फरक नाही पडत. आता लग्न झालं आहे ना. हो नाही ना, तुला तेच तर नाही समजून राहिलं. शांताबाईची पोरगी अजून गेलीच नाही म्हणते सासूच्या घरी, इथंच आहे म्हणते. लग्न झालं ना तर त्या दिवशी पोरगी गेलीच नाही म्हणते. इथून बिदाई झाली आणि आपण होतोच तर आपण बिदाई पाहिली. बिदाईहून घरी आलो. मग तिथून हे गेले कधी फिरत्या वरातले. हे गेले तिथून पोरीला आणलं. तेव्हापासून पोरगी गेलीच नाही म्हणते. बापा काय झालं तर इथंच आहे म्हणते शांताबाईच्या घरी. हटवा काही बी सांगणारा. कोणता होय तुला पागल आणायचा. त्या स्वतः जाऊन पाहिलं काय. पागल नाही होय, हुशार होय, सगळ्यात हुशार. डॉक्टर हुशार असते ना का बाहेर असते. आता डॉक्टर होय कायचा याच्यावर आहे. पागलाचा डॉक्टर होय काय. नाही ना हो, पागलाचा नाही होय. ते पोरीले असंच म्हणते तब्येत खराब झाली होती तर डॉक्टर तपासायला गेला होता. मग हे आपल्या बाजूच्या गावाचा डॉक्टर नाही येत काय,
रामपुरातला तो डॉक्टर आहे ना, तर आला होता. मग तो कसा माझ्या घराजवळून गेला मला माहीतच नाही. मला असं वाटलं का तो ढोरायचाच डॉक्टर आहे काय. मग त्याला म्हटलं मॅ डॉक्टर साहेब म्हटलं म्हैस म्हटलं काय म्हटलं चारा नाही खात म्हटलं. तर तो काय म्हणते मला मी काय तुम्हाला ढोराचा डॉक्टर दिसतो काय म्हणते. मॅ म्हटलं दिसून तर तसेच राहिले म्हटलं. मग तो सांगे बाई मला मी तर म्हणे माणसाचा डॉक्टर आहे म्हणे. म्हटलं मग तुम्ही कोणाच्या घरी आले होते म्हटलं. तर मग सांगे तो असं असं आहे म्हणे. त्याला काही शांताबाई शांताराम भाऊ असं काही आलं नाही. तर ते त्याला तिचं नाव माहीत होतं रुपाली, चिठ्ठीवर लिहिलं म्हणे. तर ते सांगितलं त्यानं मला. तर मला असं वाटलं असं बा कोणती रुपाली. तर मग म्हणे नाही म्हणे ते रुपाली म्हणे. आता लग्न झालं ना म्हणे 2-4 दिवस झाले म्हणते म्हणे. बस ते पोरगी आहे म्हणे. माय खरंच काय हो, पण असं कसं होऊ शकते हो. मला तर असं वाटतं रंजू ते पहिलेच आहे बाई. हा आता लव्ह मॅरेज आहे त्याचं. किती दिवसापासून ते सोबत भेटते, कुठं जाते येते, काय सांगावं आपण. ते सोड, पण लग्न झालं सारं झालं मग गेली कोण नाही हे. हा हे कोण नाही गेली रुपाली एवढं नाही समजून राहिलं मला. मी काय म्हणतो जरासं चालता बोलता चालतं काय शांताबाईच्या घरी जाऊन आलो असतो असंच उभ्या उभ्या कायच्या ना कायच्या बाईण्यानं. नाही बापा ते तिला असं वाटन का काही ना काही माहीत झालं असं नाही येईल म्हणून तर आले असन. पाय गळ्या कांता शांताबाईला ही गोष्ट कशी माहीत होईल, कारण का तिच्या घरातून गोष्ट बाहेर गेली काय. आणि डॉक्टर सांगत असते कोणाला असं माहित आहे की त्याला काय डॉक्टर होऊ शकतात तेव्हा. आपण असंच जाऊ ना असं सहज आलो बा म्हणून लय दिवस चालू नाही. पुरीचं लग्न गिग्न झालं तर इना गिनानी आणत काय हो असं तसं म्हणाले. असंच जाऊन पाहू. आणि तसंही तू तिची सोबती नाही ना, तुला काय काही म्हणून ते. नाही तर मग मला बाजारातून काही सामानही आणायला लागते. तू चालशील तर तूही चाल. आणि असं कर शांताबाईला म्हणू आपण चालतं का शांताबाई बाजारात. हा असं जमते. पण बाजार आज आहे काय, बाजार तर उद्या आहे. अहो तर आज विचारू नाही शकत काय उद्या चालशील काय शांताबाई म्हणून असं म्हणणं. नाही तर मग असं म्हण शांताबाई माझ्या घरचे टमाटे सरले देता काय 2 टमाटे. अहो कोणत्याही बहाण्यानं जाऊ शकतो ना आपण असं. आणि तिला समजत नाही ह्या दोघी आल्या म्हणून टमाटे मागायले. हा काय मी नाही करत बाबा असे भिकारी धंदे कोणाला काही मागायचे. मैच्या बुवाला आवडत नाही. माहीत पाहिजे झालं तर मला झोडपत बसून तिचं तर राहीन ना. भल्ली भेट काय होतो माराले. असं कसं मारते नवरा. माझ्या नवरा मारा नाही ना जा मारतो तो. पण मी गोष्टी तर माहीत केल्याशिवाय राहत नाही हो बाई. तुला लाज नाही आहे जराशी. हा तुला मारलं काय, जोडलं काय, लोकांच्या समोर मारलं काय, घरात मारलं काय, लेकराच्या समोर मारलं काय, तुला नाही आहे लाज. पण मला आहे ना बाई. मी आजपर्यंत माझ्या नवऱ्याची झापळ नाही खाल्ली ना. आणि आता लेकराच्या समोर गावातल्या लोकांच्या समोर लाता खाऊ काय त्याच्या. असं कर ना तूच जा ना. तू जाय आणि सगळी माहिती काढ आणि मग याचं मला सांगायला लागन. तर जेव्हा पण नाही पाय कोणती गोष्ट काढजो पण माझ्या माणसासमोर नको काढजो. त्याला आवडत नाही कोणत्याच गोष्टी केलेल्या. नाही मी जाते नाही एकटी तिच्या घरी. तिला पहिलेच असं वाटते का मी सगळ्या गोष्टी एकत्र करतो इकडच्या तिकडच्या म्हणून तर तुला म्हणाले आली. मी नाही तर काय म्हटलं असतं फालतू सांगितलं मी तुला. तर तुझ्यापेक्षा ते गंगाबाई बोलली ते तरी म्हटलं बाताच इकडचं तिकडे करते म्हटलं. हो ते ना तू सारखीच आहे ना दोघी जणी. मग तिला घेऊन जाणं ती येत नाही ना. तिचं काय माहित काय झालं तर ते तर बोलू नाही राहिली. त्या दिवशी म्हटलं मी आता म्हणे मला पत्रिकाच नाही दिली म्हणे शांताबाईनं लग्नाची. तर कशी येऊ म्हणे मी. साऱ्या गावाला पत्रिका दिली नेलच नाही दिली काय. कोणाला माहित दिली का नाही दिली. तर आता आपल्याला तिने एवढं सांगितलं तेवढं माहित आहे बाई आपल्याला. मला कौसा बुडी तशीच म्हणे आणि मी ऐकलं मी गेलती तिकडे. तर मग आता तू सांग सगळे एकसारखंच तर सांगून राहिली ते. कांता तिकडे काय गोपाल आला. गोपाल विचारतं काय त्याला. चुपच बोलजो नको काही. गोपाल कुठं गेला होता रे. चौकात चाललो होतो काकू. असं काय म्हणते शांताबाई. आहे ना आई घरी आहे ना. आता तुम्हाला बोलायचं आहे ताईसोबत घरी जा बोलासाठी. नाही रे बोलायचं काय आहे आता आईसोबत काय बोलायचं आहे. आता तर भेट झाली लग्नात रुपालीच्या अन बोलचालही झाली सारच झालं. हळदीले अन काय म्हणते लग्नाले आलो नाही काही आम्ही. भेट झाली बोलचाल झालं. आता काय म्हटलं झालं इना गिना आल्या होत्या आंब्याच्या रसा घिसाले. नाही काकू इना नाही आणल्या. या म्हटलं होतं त्याइले. पण आता काय तेही आता उन्हीच्या काही आले पाहत नाही लोक. आता काय म्हणते रसं आपण घरीच तर खातो म्हणते. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. ठीक आहे म्हटलं नाही येत तर आले तर या नाही आले तर नका येऊ. मग येईन नेलं काय शांताबाईला नेलं काय मग त्यानं. नाही मग आता त्याच नाही आले तर आपणच कोणी यायला जाऊ. मग म्हणे त्या तुम्ही या म्हणे. पण मग तेच नाही आले तर मग आई काय जाईल. आई म्हणे मी काही जात नाही म्हणे. हो मी म्हटलं इना येईन तर बोलावून म्हटलं मी चहा पाण्याले नाश्त्याले म्हणून तुला विचारून राहिली बा. नाही काकू आल्याच नाही. हा काय म्हणते रुपाली मस्त मजेत आहे म्हणते. रुपाली रे गोपाल काय झालं रुपालीले. नाही रुपालीला काही नाही झालं काकू. आता तुमच्यापासून तर लपवायची काही गोष्टच नाही आहे. रुपाली इथंच आहे काकू. रुपाली कोण इथं आहे काय झालं. काकू आता त्याला गेले होते की नाही फिरत्यावरातले तिकडून पोरगीने आणत काय. तर मी काही गेलो नाही होतो. मी म्हणजे याच्यासाठी नाही गेलो होतो का हिची तब्येत खराब होती माधुरीची. काय तब्येत खराब होती तिची. तर तिला सलाई नाही ते चालू होतं. मग मी काही गेलो नाही माधुरीनं. मी बाकीचे गेले आई बाबा मामी आजी मामा सगळे गेले होते. तर म्हटलं आता तुम्ही जा ना घेऊन या म्हटलं तिले. हा 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 मग काय झालं. मग हे गेले म्हणते मस्त जेवले खावले. निघाच्या टाइमला आता म्हणते का नाही पोरीला चल म्हणून. तर तेव्हाची गोष्ट मग तिची सासूमाने म्हणते का न्या तुमची पोरगी. पण तिकून आता जवळ पाठवून बा घ्यायले. आईनं म्हटलं असं का तिकून आता उद्या पाठवून द्यायचा घ्यायले.
तर म्हटलं म्हणते उद्या पाठवतो घरी पोराले घ्यायले, पण 10 तोळ्याचा गोप नाही तर मग गाडी, हा काही ना काही भेट दे जावा असं म्हटलं म्हणते. बापा बापा, एवढं कुठून द्यावं म्हणा बापा आम्ही काय आता चोरी करावं का डाका टाकावं म्हणा तुम्हाला द्यासाठी? हा, आमची जेवढी ऐपत आहे तेवढं देतो म्हणा. कायले पण काकू, मी म्हटलं काहीच नाही, 1 ग्रॅमही नाही देत म्हटलं, 1 मणी नाही देत म्हटलं फुटका. मी पहिलेच सांगितलं होतं का मी माझ्या बहिणीच्या अंगावर काही टाकन. आता काकू लय सोनं दिलं म्हटलं रुपालीले, थोडंसं नाही दिलं घरून. अन जवायले साक्षगंधात अंगठी दिली, अन कोप द्यायचा होता, पण ते लोक म्हणे नाही म्हणे, पाहिजे नाही म्हणे. कोण म्हणे असं जवळ? मग पाहिजे नाही म्हणे, त्यानं मागितलंही नाही म्हणा काही. तर त्याची आई म्हणे अशी. मग मी सप्पास म्हटलं, मी म्हटलं आई आपल्याला काही द्यायचं आहे नाही असं म्हटलं. मग त्यानं पोराला पाठवलंच नाही घ्यायले, म्हणून ते इथंच आहे. मग माय बाई, मोठीच लोबीला बाण निघाली रे तिची सासू तर. हा, पहिले वाटली नाही होती अशी. तेच तर काकू, पहिले वाटली नव्हती ना. साक्षगंधात मग काय म्हणे माहिती आहे, काहीच नाही पाहिजे म्हणे आम्हाला, म्हणे फक्त पोरगी द्या म्हणे. 2 कपडे वगैरे पाठवली तर आमच्या घरी काही कमी आहे काय म्हणे. बरं एकटाच पोरगा आहे ना, लय तर आहे नाही, एकच पोरगा आहे, एकच पोरगी आहे. तर ते पोरगी जराशी 1.5 नाही आमची तिची, ते जराशी कान भरते मायचे. पोरगी आहे तोपर्यंत आहे म्हणते थोडंसं, मग 10-15 दिवसांनी पोरगी गेली का मग ते येणच म्हणते घ्यायले. सांग मी त्या दिवशी तरी येत होती तिकडे गोपाल, पण मग कोणी अजून मन फिरलं. मी म्हटलं राहू दे म्हटलं, हिच्या घरी अजून येणं गेला असं म्हटलं, बरं नाही वाटत म्हटलं. मला ज्या दिवशी माहिती होईल म्हटलं आल्या, त्या दिवशी मी जाईन म्हटलं, म्हणून मी आलेच नाही. मग नाही, मग आमचं मनच नाही झालं त्याला म्हणाले. मग आम्ही खरं सांगतो ना, म्हटलंच नाही त्याला चला का काही म्हणून, अजिबात नाही म्हटलं. कायसाठी म्हणून, अशा लोबी लोकांना आणतच नाही म्हटलं आम्ही घरी. आता बोलावू नको म्हटलं, ये जा ना काकू घरी. हो, येईन मी पहिले थोडंसं थंडा पायरी येईन मी तिकडे. आता सध्या एवढा ऊन येत नाही. ते काका आहे घरी, त्याला जेवाचं करून द्या लागते, तर येईन मी थंडा पायरी. बरं बरं ठीक आहे, ये जा काकू. हो, येतो. माय बाई कांताबाई, तुला तर मोठं मिठू सारखं सांगितलं गोपालला. हा, आमच्यासोबत तर बोलतच नाही बाई तो. तसं नाही, विचाराची पद्धत पाहिजे. आणि माय कसं आहे, मी इकडचं तिकडे करत नाही. आता त्यानं तुझ्यासमोर सांगितलं, आता तू ही गोष्ट अजून खूप इकडची तिकडे करशील. कर्ज नको रंजू, तुला सांगतो मी, कोणाच्या पोरीबारीची कोणाची गोष्ट इकडे तिकडे करावं नाही, बरं नसते हे. आपल्यालाही पोटीपाटी आहे म्हटलं. मी कायले करतो व कांताबाई, मी काय दुसऱ्या कोणाला सांगितलं काय? आता हे तूच होती इथं म्हणून, आता तुझ्या सोबतींच्याच पोरीची गोष्ट होई का नाही, म्हणूनच तुला सांगितली मी हे. नाही तर मी कोणाला सांगत नाही गावात. तू निष्काळजी राही बिलकुल. जर तुला कोणा असं म्हटलं का मला अशी गोष्ट माहीत झाली, तर तू समजून जाजो का रंजूनं म्हटलं. मी नाही म्हणत आता कोणाला. नाही तुला सवय आहे ना, मग तुझे पोट दुखते ना. हो, मग दुखते पोट, पण एखाद्या जणाला सांगितलं तर मग बसून जाते. आता सांगितलं ना तुले, आता नाही दुखत. चाल बाई, जातो मी आता. लेकरं चिवचिव करते ना मग. हा, हे बरं आहे तुझ्या घरी, नवरा काव काव करते, लेकरं चिवचिव करते, आणि तू काय करता, भाव करता का? मग तुला कसं माहित नाही भाव करतो म्हणून? माहीतचा माणूस तसाच म्हणते मला. काय म्हणते, कुत्रीसारखी भाव करत राहतं म्हणते, असंच म्हणते. मी म्हणत असतो तुम्हाला आता काव काव चिवचिव करायची सवय पडली, तर मग यायला शांत कोण करल? म्हणून मग मला असं भाव करायला लागते. मुन्नी, मुन्नी वा मुन्नी, आई तुम्ही? मावशी आहे ना घरात, या ना अंदर. पूनम, त्या मला माफ केलं काय व? हा, तू तरी माझ्यासोबत बोलून राहिली, माझ्या घरचे तर कोणीच नाही बोलून राहिले. हा बाई, मला राग आलाच नाही, पहिलेच नाही आला. मी येत होती भेटीले, पण मग मी म्हटलं मी जर आली तुमच्या भेटीले तर तुम्ही मला हाकलून द्यान म्हटलं अजून, म्हणून नाही आली आई. नाही तर मला तुमची रोज आठवण येत होती. बरीच आहे हो, मग एखाद्या डाव आली नाही. तुझ्या मायनं जर तुला असं केलं असतं तर तू खरंच आली नसती काय, मायजवळ गेली नसती काय डबल? आहे का नाही? दाखवली कणी शेवटी सासूची आहे. हा, काही कणी सुनच बनली कणी शेवटी, तू पोरगी नाहीच बनली ना. गंगाबाई आली काय व? ये ना घरात, ये ना, चांगलं घरात. इथं उभी राहते का बाहेर? काय घरात पलावतं? हा, आता इथंच बोलतो ना. नाही, घरात चाललं, इथं उभं राहायला चांगलं वाटते काय? तू काय परकी वेळ का, माझी बहीण होय ना तू. काय करतं बाई, आता बहिणीनं बहिणीसारखी ठेवायला तर पाहिजे कणी. अहो गंगाबाई, तुला मी त्या दिवशीच काय म्हटलं, का चूक भूल झाली होते पंचाच्या हातानं, जाऊ दे, स्वतःला एवढी नको मानू. हा, चल घरात चल. संदीप आहे काय घरी? संदीप, रश्मी आहे घरी? नाही, संदीप नाही आहे घरी. संदीप ट्रॅक्टरवर गेला ना, त्यानं ट्रॅक्टर घेतला ना, त्यानं पेंट्यानं. 2 जण जाते ते आता. असं काऊन तिकडे जात नाही म्हणते काय आता पुण्याले? मी नाही म्हटलं त्याला, काही नको जाऊ म्हटलं तिकडे. काय आहे म्हटलं, बायको सोडून देतं म्हटलं इथं. हा, मायबाप सोडतं म्हटलं इथं, आणि मग एकटाच तयारी म्हटलं तू तिकडे राहून काय करतं? इथंच करणं म्हटलं, काय करायचं आहे आपल्या गावात. हो, बरं केली हो आई. आता तिच्यापेक्षा चांगले पैसे कमावते ते, आणि घरी राहते. मग आता आपल्या घरी कधी चलता वापस? खरंच आहे, तुम्ही आम्हाला न्यायला आले? हा, न्यायला नाही तर काय आली, मी न्यायलाच आली. काय घर खाले उठून राहिलं मला ते आता, एकटीला गमते काय घरात? हा, तुम्ही सारेचे सारे येऊन गेले, एकही जण मला भेटायला नाही आलं. तुमचं तर सोडा, पण माझ्या घरचा माणसाचा तर विचार आहे. आई, बाबाही अंदरच्या अंदर जोरून राहिले म्हटलं. तुम्हाला काय वाटते, बाबा काय खुश आहे का अलग राहून? बिलकुल नाही आहे. आम्हाला ओळखायला येते म्हटलं त्याचं मन, पण आम्ही म्हणू नाही शकत. नाही हो बाई, लय निष्ठुर आहे तो माणूस. मला तरी आठवण येते त्याची, पण त्याला माझी आठवण नाही येऊन राहिली. मला माहित आहे ना, मी अशी बोलतो पण जराशी कडवट, तर ते तसाच तर राग करते. नाही आई, राग नाही करत बाबा तुमचा,
हा बाबाले तुमची खरंच खूप आठवण येते. मी कोणा तोंडानं बोलू आता त्याच्यासोबत? मला त्याच्यासमोर जायची सुद्धा लाज वाटून राहिली. काय होते व गंगाबाई, चूक भूल होतच असते माणसाच्या यानं. म्हणून काय एवढं हे करायला लागते काय? बोलचं बापूसोबत काय म्हणते ते येतेच, बातच तयार होते ते. थोडीशी म्हणजो तेले, बात तयार होते ते घरी आले. शेवटी घरचा माणूस घरीच चांगला दिसते. हा दुसऱ्याच्या इथं किती राहिलं कनी तर काही चांगलं नाही वाटत असते. गावातले लोक गोष्टी करते म्हटलं. लोकांना काय आहे व मुन्नी, लोकांच्या तोंडावर झाकं नाही काय? आपलेच तर आपण काही बोलतो आपल्या माणसाले, तर दुसऱ्याचं काय चाललं? मी लोकांचं टेन्शन घेतच नाही गंगाबाई. नाही तर मी यायले घरात ठेवलं असतं काय सांग. बाकीच्या इले ठेवलं असतं पण भाऊजीले नाही ठेवलं असतं. पण मी लोकांचा विचार करत नाही. आपलं मन साफ आहे ना. मग माझी भाऊजी माहिती माझ्या बापासारखे आहे ते. लोकांले काय, लोक तर कोणाला काही म्हणते, बोलू द्या लागते त्याले. हा मग लोकांले नसन माहीत, पण माझ्या मनाला माहित आहे. आणि तूही मला म्हटलं मला किती डाव, पण मी तुझ्याही लोट घेत नाही म्हटलं. नाही व मला झाली होती गलतफहमी होते माणसाले, पण आता नाही. मग आता काही इथंच गोष्टी करतं काय? चाल ना घरात, चहा घे पाचतो तुले. माझ्या घरी नाही पाहत काय? नाही एवढ्या दिवसचं घेतलं, एकही डाव घरात आली नाही. येतो ना चाल ना. असं आहे गंगाबाई, काय आता कसं आहे बा गरीबाचं घर. हाय आपल्याला बुंक लपवायला जागा, हेच तर लय झालं. चांगलं आहे व, चांगलं आहे, मस्त आहे. हा एकट्या माणसाला किती मोठं घर पाहिजे व. खोल्या आहे ना अजून? हो आहे ना 2 खोल्या. आता ते या संदीप पूनम राहून राहिली एका खोलीत, आणि एका खोलीत काय म्हणते आम्ही तिघही जण राहून जातो तिथं. भाऊजी, मी, रश्मी. कधी कधी आता पहिले पूनम आमच्याच जवळ राहिले, आता तो आला तेव्हापासून तिकडे राहते. हो चांगला आहे व, चांगला आहे. ते भाऊजी वावरात गेले काय आता मग? हो भाऊजी वावरात गेले. असं काही काम मी काही विचारलं नाही बा. ते इले पूनमले माहित आहे, मी घरीच नाही होती गेले तर भाऊजी. पूनम करणं चहा करणं. हा मावशी करतो ना. काही नको करू, चहा घे नको करू बापा एवढा याचा आता. मी म्हटलं चल आता बस तुझ्या घरी जाऊन. येत जाय गंगाबाई, काय हे काही घर दुसऱ्याचं होई नाही. मला कोणते लेकर बाय आहे? शेवटी हे त्या संदीपचंच आहे म्हटलं सारं. मी काही मेली तर उरावर नेईन काही बांधून. हा तुझ्या पोरगा काय माझ्या पोरगा काय वाटलं गेलं काय? त्याच आहे आज नाही उद्या नाही तरी. नाही हो माझ्यापेक्षा त्या तेले जास्तच सांभाळलं तसंही. ते लहानपणीचं झालं गंगाबाई. आता कसं आहे, ते कर्तव्य माणसाचं लेकराला आठवण असते काय? पण आता तू सांग, आता मी काय करून याचं? मी माय किती दिवस आहे किती नाही कोणाला माहित. आई मावशीला चांगलं आहे, पण खरंच एवढे दिवस झाले आम्ही आहे इथं, पण मावशीचा उल्लीचा त्रास नाही म्हटलं आम्हाला. मीच आहे हो तशी. मी तरी सुनीला टचकीचक बोलत राहू बिचारे. हा काय बरं, त्या अजिबात बोलली नाही म्हटलं. कायले बोलायला लागते ते सून? काही आपल्याला बोलायसाठी आहे काय? करते बिचारी, सगळे कामं करते ते. हा कामा धंद्याची मस्त आहे ती सून, स्वभावानं चांगली आहे, चांगली वागवत जाई तिले. हा आता वागवत जाईल. पुन्हा चल आता आपल्या घरी. हा बाई मी तर तयारच आहे. मला काय आहे, हे घर ते घर सारखंच आहे दोन्ही. आणि तो संदीप, त्याला त्याची इच्छा नाही का घरी यायची? अहो सारीची इच्छा आहे त्या घरी यायची, सारीच येते म्हटलं. हा फक्त त्या म्हटलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं का तू आली पाहिजे म्हणाले. ते एक शब्द जरी म्हटलं ना चला घरी, तर सगळेचे सगळे यायला तयार आहे म्हटलं. फक्त पहिले सारखा स्वभाव बदलून टाक आता. बदलला आता नाही. आता असं समज का जुनी गंगा होती ती मेली, आता नवीन गंगा तयार झाली. एवढा लवकर मरतं का गंगाबाई? थांब ना आता. नाताचं तोंड गिणणे पाहिजे काय? पहिन ना हो पहिन ना. नाही पुन्हा यंदा मग दाखवशील ना नाताचं तोंड मग गंगाबाईले? आम्हाला नातू दाखवच बाबा यंदा. मावशी माय हातचं आहे का आता ते? पाहू आता काय होते तर. होते हो बरोबर होते. आई तुम्ही शांता काकूच्या घरच्या लग्नात नाही आल्या होत्या? तिने मला पत्रिका दिली काय देशाईनीनं? म्हणन ना मी तिले. आता मी तिच्यासोबत भांडन ना. अशी कशी मला पत्रिका नाही दिली तिनं, तर सांगतो ना तिले. आई पत्रिका आली असं नाही, पत्रिका आली नाही, सहपरिवाराची पत्रिका आली होती. पण इथं आली होती, कारण आता त्याला काय वाटलं सगळेजण इथं राहून राहिले तर इथंच द्यावं म्हणून त्याने इथं दिली होती पत्रिका. असं तिला तर माहित होतं सगळे इथं राहून राहिले तर गंगा तिथं आहे म्हणून. मग जराशी तिकून गेली माझ्या घराकडून, तर मला सांगितलं असतं तिनं हळदीच्या कार्यक्रमाला, तुम्ही गेली नसती का तिच्या घरी? किती वाट पाहिली मी त्या दिवशी. जाऊ दे ना, नसून राहिलं लक्ष, एकटी बाई करणारी आहे ती तिच्या घरी. सून जाते काय कुठं? आणि ते तिला धावा लागते सारे इकडे. माणूस माणसाच्या कामी, पोरग पोराच्या कामी, आणि सून तर घरातलंच करायला पाहिजे तिले. एकटी कुठं कुठं जाईन भुलून गेली असन. नाही मी म्हणन ना तिले, मला एकटीलेच कशी बोलली ती? साऱ्याच बाया गेल्या माझ्या समोरून गेल्या म्हटलं साऱ्या. हो मी गेली होती, मी पूनम आणि रश्मी, आम्ही तिघे तर गेलो होतो बरं हळद लावायला तिले. मग पाय बरं, तुम्ही गेल्या आणि मला बोलावलं असतं तर तिथंच भेट नसती झाली काय मग सगळीची? कसं झालं मग लग्न तिच्या पोरीचं? मस्त झालं गंगाबाई, एक नंबर लग्न झालं. काय लग्न केलं, आणि जेवण इवण बापा मस्त. मंगल कार्यालय काय बनवलं होतं, सजवलं होतं. गावातल्याच तर हॉलमध्ये होतं, आणि एवढं मोठं कसं काय झालं ते? मंडप टाकला होता ना गंगाबाई, अजून बाहेर गियर सगळं डेकोरेशन केलं होतं त्याने ओल्लं. हा तो हॉल तर होताच, तो हॉल माहिती आहे फक्त जेवायलाच होता. आणि बाकी मंडप, ते नवरदेव नवरी बसत नाही का ते खुर्ची, ते सगळं अलग होतं म्हटलं. असं पैसे वाल्याचं काम आहे ते जाऊ दे. आपल्या इच्छा रश्मीचं कधी करतं लग्न हे सांग पहिले. ते पोरगी झुरून राहिली, तिच्यासाठी ते पोरगं म्हटलं तिकडे दिल्लीला चाललं गेलं म्हणते. हा कोणतं काम होतं त्याला, तर याचं आहे अजून. आता करून टाकू ना. मला वाटते आता ह्या 15 वाड्यात करून टाकू. ते पोरगं आलं म्हणजे कधी येतो म्हणे तो. काय सांगा बाबा, आता तिला विचारपूस करजो तू, कधी येते काय येते तर.
बरं ठीक आहे ना, विचारू ना तिले. झाला म्हणजे मग करून टाकू म्हणा. आता तसंच करायला लागेल बाई, इथले मिचे मोठे मोठे खाबा आहे पोरीचे. नाही आता काही गंगाबाई जास्त रेंगाळत ठेवू नको. साधं सुद्धा आपलं करून टाक, हार टाकणी. हा मग लागेल तर ते पाच बसन त्याच्या घरी करण मग कार्यक्रम. पण आपल्या घरी असं साधं सुद्धा करून टाकू आपण. नाही व साधं सुद्धा कसं जमन, एकटीच तर पोरगी आहे की 10-5 पोरी आहे का मला. नाही आई काही तशाच म्हणते मी, हार टाकूनच लग्न करतो म्हणते. आणि जे पैसे वाचन म्हणते लग्नाचे त्याच्यात मग सोनं नाणं करून दिलं तरी चालते म्हणते मला. बरं ठीक आहे ना आता. आई अजिबात मला आईने की म्हणू नको तू. आता तुला सांगून देतो मी, एवढं सगळं करायच्या पहिले मरून करून गेली, कायले वाचली आमचं तोंड काय करायसाठी. थोडंसं वाटलं नाही तुले व हा लग्न करूनच देऊन राहिलो होतो ना आम्ही तुया, मग असं करायची काय गरज होती तुले. आई मी हात जोडतो आई तुझ्यासमोर. आई चूक झाली ना, माझी गलती झाली आई, ही लय मोठी. एवढी गलती माफ करून दे आई. एक गलती वेगळी तुझी, एवढी मोठी गलती. तुले सांग मले, मग असं करायचं होतं तुले तर आम्हाला पहिले सांगती, आम्ही याच्या पहिले लग्न करून दिलं असतं तुया म्हटलं. आई रुपयाची मला एक्सेप्ट करते ना तू, कायली चिंता करते त्याची, नेते ना ते मले. हा आता त्या दिवशी नेलं असतं ते ना मले. दादा काय म्हणे, दादानंच म्हटलं ना नको नेऊ नका म्हणून. काय करण ते पोरगं मग, काय करण ते तूच सांग. त्याचं काय चुकून राहिलाय. ते सासू तिकडे लोभीपणा करून राहिली, इकडे नवरा असा करून राहिला. हा अन काय म्हणते तू अशी करून बसली. आता आम्ही कुठं तोंड दाखवा, गावात माहीत झालं लोक इले तर काय म्हणून. नाही माझ्या तोंडात शेण घालन काय लोक. नाही तू पण का मायावर. आई मला माफ करून दे ना आई. आता मी तुला माफ काही करत नाही, त्या लयच मोठी गलती केली. ज्या दिवशी रुपेशराव तुला नीन आणि सगळे जण तुला तिथं एक्सेप्ट करण तेव्हाच मी तुला माफ करण बाई, तोपर्यंत करत नाही. तुझ्या गलतीची सजा तुला भेटलीच पाहिजे. त्याची सजा हेच आहे का माझ्यासोबत बोलू नको, मी बोलणार नाही त्यासोबत आजपासून. आई एवढ्याशा गुन्ह्याची एवढी मोठी सजा देता का हो तुम्हाला. एवढीशी गोष्ट आहे का ही. तुला असं वाटतं का ही एवढीशी गोष्ट आहे म्हणून. त्यासाठी एवढीशी गोष्ट असं नाही. जर तुझ्या घरच्याने तुला स्वीकारलं नाही ना म्हटलं तर ही गोष्ट किती मोठी होते, किती दूरपर्यंत जाते म्हटलं ही. आई पण लग्न झालं ना, काऊन नाही स्वीकारण ते मले. काय गॅरंटी आहे तुले का तू माणूस माननच म्हणून. आई मानते नाही, आई मानते ना, आई खरंच मानते. मी बोलतो ना रुपेशजी सोबत, पण त्यानं मला जर नेतो म्हटलं नाही तर नाही नको म्हणजे फक्त. आता नाही म्हणत बाई नाही, मी त्याला समजून सांगतो गोपालने, एवढी मोठी झाली म्हणून तू आता पाठवून दे म्हणून. ते त्याच्या घरी त्याचं पात बसून म्हणून काय करायचं आहे तर काय करा बाबा. ह्या पोरीनं डोक्यात लाकड घालायची पायी आणली, करावंच काय आता. तुम्ही सांगा बाबा मला काय करू काय नाही, काही समजून नाही राहिलं मला. चला मग भेटा आता उद्या, आपण उद्याच्या भागात भेटू. तोपर्यंत काही ना काही मार्ग काढतो नाहीचा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ पाहत जा.